गंगापूर नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून अखेरचे 2 दिवस राहिल्यावरही नामांकन केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली। रविवार दिनांक 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं कार्यकर्ते उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या। महाविकास आघाडी व महायुती न झाल्यामुळे कार्यकर्ता उमेदवार यांच्यात यंदाच्या निवडणुकीत नगरसेवक यांची निवड थेट जनतेतून होत आहे। एकूण 10 प्रभागातून प्रत्येकी 2 अशा 20 नगरसेवक पदांसाठी उमेदवारी दाखल झाली। गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्वबळाचं अस्त्र उगारलं आहे। भाजपच्या उमेदवारांनी आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले। गंगापूर येथील नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सेना व भाजपने स्वतंत्र अर्ज दाखल केल्यानं महायुतीतील तीनही पक्ष स्वतंत्र लढत लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। सोमवारी नगराध्यक्षपदासाठी 6 जणांनी तर सदस्य पदासाठी 69 जणांनी अर्ज दाखल केले। नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील अजितदादा गटाचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव राष्ट्रवादीनं सुरुवातीपासूनच फारकत घेतल्यानं त्यांनी आपल्या सौता सुभा मांडत नगराध्यक्षपदासह सर्व 21 उमेदवार जाहीर करून प्रचारही सुरू केलाय। मात्र त्यांच्यातही केवळ नगराध्यक्षपदाच्या जागेवरून शेवटपर्यंत सूत न जुळल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव सेना व काँग्रेस पक्षानं नगराध्यक्षपदासह विविध प्रभागात स्वतंत्र उमेदवार दिले आहेत। गंगापूर नगराध्यक्षपदासाठी दाखल अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी प्रदीप पाटील यांनी भाजप अपक्ष असे तर अविनाश पाटील यांनी देखील उद्धव सेना व एक अपक्ष असं 2 अर्ज दाखल केले। माजी आमदार कैलास पाटील यांचे सुपुत्र बाजार समितीचे ऋषिकेश पाटील यांनी शिंदे सेनेकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली। वंचित बहुजन आघाडीकडून सागर भवार यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला। भाजप शिंदे सेनेची युती फिसकटली। दुसरीकडे युतीमध्ये शिंदे सेना व भाजप यांच्या जागा वाटपावरून बोलणी फिसकटल्यानं अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार अण्णासाहेब माने व माजी आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी करून आपले अर्ज दाखल केले। शेवटच्या दिवशी 69 नगरसेवक आणि 6 नगराध्यक्ष पदांचे अर्ज, नगराध्यक्ष पदासाठी 6 अर्ज, नगरसेवक पदासाठी 69 अर्ज, तिन्ही दिवसात एकूण नगराध्यक्ष पदासाठी 15 अर्ज, नगरसेवक पदासाठी 128 अर्ज, नगरसेवकांसाठी दाखल अर्जामध्ये महिला 68 आणि पुरुष 60, प्रभागवार अर्ज, प्रभाग 10 सर्वाधिक 18 अर्ज, प्रभाग क्रमांक 3 सर्वात कमी 7 अर्ज। गंगापुरात राजकीय आघाड्यांची उलथापालथ। गेल्या निवडणुकीत एकत्र असलेली महायुती भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी, अजित गट यावेळी फिसकटले असून तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतही दरी निर्माण होऊन उभाटा शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट युती मजबूत। राजकीय अस्थिरतेत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट मात्र यांनी स्पष्ट युती केली आहे। नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे मोहसिन चौस यांना उमेदवारी दिली आहे। 15 जागा काँग्रेसला, 5 जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला। कोणत्या पक्षाचे किती अर्ज दाखल झाले? राष्ट्रवादी अजित गटाचे नगरसेवक 20, नगराध्यक्ष 2, भाजप नगरसेवक 22, नगराध्यक्ष 1, शिंदे सेना नगरसेवक 17, नगराध्यक्ष 1, काँग्रेस नगरसेवक 15, नगराध्यक्ष 1, उद्धव सेना नगरसेवक 15, नगराध्यक्ष 1, राष्ट्रवादी शरद पवार गट नगरसेवक 5, नगराध्यक्ष 1, यमायम नगरसेवक 4, नगराध्यक्ष 1, अपक्ष नगरसेवक 28 आणि नगराध्यक्ष 3, वंचित नगराध्यक्ष 1।